नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजेच समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त असं चटपटीत आणि पटकन होणारं, कमीत कमी साहित्यात होणारं असं बरिस्ता चिकन कसं करायचं ते बघणार आहोत। तर अगदी बॅचलर मुलं जरी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि अतिशय सोपी आणि चवीला एक नंबर अशी लागते। चला तर पाहूया, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बरिस्ता चिकन तयार करण्यासाठी इथे मी 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। आता हे आपण तळून घ्यायचे आहे। तर कढईमध्ये तेल गरम झाले का चेक करायचं। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता हे मी 2 टप्प्यामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहे। एकदम कांदा जास्त घालायचा नाही, नाहीतर मग शिजायला वेळ जास्त जातो आणि कांदा जास्त तेल खेचून घेतो। तर इथे बघा मी छान असा 2 टप्प्यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। कांद्याला हलका सोनेरी रंग आला की काढून घ्यायचं, कारण कांदा आपण तळल्यानंतर सुद्धा कुकिंग प्रोसेस चालू असते। तर आता इथे बघा मी हा कांदा तळून घेतला आहे। तर आता थोडा पसरवून घ्यायचा। तर आता मी उरलेला सगळा कांदा जो आहे तो मी छान असा तळून घेते बघा। तर अगदी थोड्याच मिनटात असा छान तळून तयार होतो। तर असा तळून कांदा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, तर तो देखील महिनाभर आरामात छान टिकतो। तर इथे बघा मी सगळा कांदा जो आहे तो छान असा फ्राय करून घेतलेला आहे। आता हा काय करायचा आहे, पसरवून घेतल्यामुळे छान असा क्रंची तयार झाला आहे बघा। आता हातानेच असा चुरून घ्यायचा आहे, मिक्सरला फिरवायचं नाही अजिबात। मिक्सरला फिरवलं तर त्याची पेस्ट होईल, तर आपल्याला पेस्ट करायची नाही आहे, हातानेच छानपैकी चुरून घ्यायचं आहे। तर अगदी मस्त असं चुरून तयार होतो। जसं आपण कांदा तळतो ना, तर तळल्यानंतर असा पसरवून घ्यायचा, म्हणजे कांदा जो आहे तो कुरकुरीत होतो। तर इथे बघा छान मी हातानेच कुस्करून घेतलेला आहे। आता इथे मी बोनलेस चिकन घेतलेले आहे अर्धा किलो। आता याला आपलं मॅरिनेट करायचं आहे। ते थोडीशी हळद घातली आहे मी, यानंतर यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे, यानंतर इथे मी रंगासाठी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे, त्यानंतर गरम मसाला आणि थोडंसं मीठ घातलं आहे। आता छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि हे मॅरिनेट करून एक 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं, यामुळे मस्त अशी चव येते। इथे बघा हे मॅरिनेट करून ठेवलं आहे। आता मगाशी ज्या कढईमध्ये मी कांदा तळला होता, तर त्याच कढईमधलं तेल थोडंसं काढून घेतलं आणि थोडंसं तेल घेतलं आहे। आता त्याच तेलामध्ये मी इथे लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, तर 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मी। तर छान असं परतवून घ्यायचं आहे। आता यानंतर यामध्ये हे आपण जे चिकन जे आहे मॅरिनेट केलेलं ते यामध्ये घालायचं आहे आणि आता छान असं परतून घ्यायचं, 2 ते 3 मिनटं असंच परतून घ्यायचं आधी। तर इथे बघा छान असं व्यवस्थित परतून घेते मी। आता झाकण लावून छान 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनटानंतर बघूयात। तर इथे बघा छान असं पाणी सुटले, तर चिकनचं स्वतःचं अंगचं पाणी असतं ते छान असं सुटतं। 2-3 मिनटं असंच परतून घेतलं। आता यानंतर यामध्ये आपण जे तळलेला कांदा होता त्यालाच बरिस्ता म्हणतात, तर तो यामध्ये घालायचा आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये एक अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। 1 मिनिटभर असं छान परतून घ्यायचं आणि परतून घेतल्यानंतर झाकण लावून एक 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। तर बोनलेस चिकन आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही, तर मस्त असं चिकन तयार होतं। तर इथे मी 5 मिनटं असं झाकून शिजवून घेते। तर 5 मिनटानंतर बघा मस्त असं चिकन शिजलेलं आहे, खूप मस्त असा सुगंध येत आहे। तर छान असं शिजवून तयार झालेलं आहे आणि चवीला अप्रतिम असं लागतं बघा। पाहून तोंडाला पाणी सुटलं ना। वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं। ना वाटणाची कटकट ना मिक्सरची कटकट, अतिशय मस्त कमीत कमी साहित्यात तयार होणारा बरिस्ता चिकन खाण्यासाठी तयार झालेला आहे। काय मग मंडळी, तोंडाला पाणी सुटलं ना। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद।